कधी कधी असं वाटतं ना की महादेव एवढे भयानक का बरं दिसतात बरं? गळ्यात साप घेतलेला आहे. आता ठीक आहे, त्यांनी हलाहल विष प्राशन केलं आणि तो नीलकंठ त्यांचा झाला म्हणून त्यांनी गळ्यामध्ये सर्प धारण केला, असं काही मत आपल्याला सांगतं. पण साप याचा अर्थ काय सांगताना शिवपुराणाने फार सुंदर सांगितलेलं आहे आणि शिवपुराणाने मुख्यतः पार्वतीनी हे सांगितलेलं आहे. कारण पार्वतीच्या नजरेतनं पण शिव कळायला पाहिजेत ना. पार्वती एवढे शिव कोणालाच नाही कळाले. पार्वती म्हणते की सर्पाश्च दोषा क्रोधाद्या, क्रोधादी दोष समूह म्हणजे हा सर्प आहे. आणि यांना, ह्या सगळ्या दोष समूहांना, किंवा आपण क्रोध हे उदाहरण घेऊ, क्रोधाला नियंत्रित करून स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करणारा शिव आहे. क्रोध नियंत्रित करणारा शिव आहे, स्वतःचा सुद्धा आणि माझ्या जीवनातला सुद्धा क्रोध नियंत्रित करण्यासाठी म्हणून सदाशिव आशीर्वाद देतात. म्हणून त्यांनी सर्प गळ्यामध्ये धारण केलेला आहे, दागिना म्हणून. भुजग भूषण असं म्हटलेलं आहे शिवपुराणाने सदाशिवाला. भुजग भूषण, दागिना आहे तो सर्प त्यांचा. आणि क्रोध हा सुद्धा आपला दागिना असला पाहिजे, आपल्या नियंत्रणामध्ये असला पाहिजे. जेव्हा पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढा वापरण्याची बुद्धी आणि क्षमता माझ्यामध्ये पाहिजे. आणि ही क्षमता सदाशिव मला देतात. म्हणून भुजग भूषण अशा सदाशिवाला नित्य नमस्कार करावा.